नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 150 दिवसांच्या आश्वासनाची मुदत संपल्यानंतरही भरती न झाल्याने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आदिवासी विशेष पदभरतीच्या विविध मागण्यांसाठी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीच्या विभागीय आयुक्तांकडून आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा, विभागीय आयुक्तांकडून निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। आमदार प्रशांत बंब यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रशासकाच्या विरोधात विविध आरोप करत विधान परिषद सभागृहामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। अध्यक्ष महोदय, 293 च्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे। हे लिस्ट प्रमाणे आहे आणि आजच्या या प्रस्तावाचा महत्त्वाचा जो जिस्ट आहे, महत्त्वाचा जो विषय आहे, तो साधारणतः राज्यामध्ये ज्या लोकल ऑटोनॉमस बॉडीज आहेत, म्हणजे सदस्य आहेत, नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, ते नसल्यामुळे प्रशासक लोकांची जी काही मनमानी चालू आहे त्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय आजची ही चर्चा विशेष आहे। बाकीचे विषय आहेत राहुल पाटील, परंतु मी अध्यक्ष महोदय संभाजीनगर या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलणार आहे आणि त्यामध्ये मला बोलताना हे नमूद केलं पाहिजे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून अध्यक्ष महोदय केंद्राचा आणि राज्याचा प्रचंड निधी प्रत्येक महानगरपालिकेला दिला जातो। तसाच तो संभाजीनगरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लेखाशीर्षमध्ये अध्यक्ष महोदय दिला जातो। मग ते रस्ते असतील, रस्त्यामध्ये जवळपास संभाजीनगरला 1800 ते 2000 कोटी मागच्या या काळामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय दिले गेले। ड्रेनेज करता कोट्यवधी रुपये 400 ते 500 कोटी रुपये अध्यक्ष महोदय देण्यात आले। पाणी पुरवठ्याला 2700 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या संभाजीनगर करता अध्यक्ष महोदय देण्यात आले। G20 असेल, एज्युकेशन सिस्टम असेल, एज्युकेशन बाबतीमध्ये पैसा असेल किंवा वेगवेगळ्या ट्रेनिंग असतील, पंतप्रधान आवास योजना असेल अध्यक्ष महोदय, फुटपाथ असतील, वेगवेगळ्या हेडमध्ये प्रचंड कोट्यवधी अरब रुपये अध्यक्ष महोदय या संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला दिले जातात। आणि विशेष निवडक जे शहर होते महाराष्ट्रातले, त्यात स्मार्ट सिटी या बाबतीत संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची निवड झाली आणि त्याप्रमाणे तो निधी जवळपास 1000 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला देण्यात आला। विषय असा अध्यक्ष महोदय की सरकारचं काम केलं। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय पंतप्रधान महोदय श्री मोदीजी असतील, किंवा दोन्ही शासनांनी प्रचंड पैसा महानगरपालिकेला दिला। काम हे होतं, खाली जेव्हा बॉडी नाही आहे तेव्हा प्रशासकाने हा पैसा चांगल्या रीतीने ड्यू प्रोसेस उपयोगात आणून शहराचा चांगला विकास केला पाहिजे होता। वस्तुस्थिती काय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय जी श्रीकांत या नावाचे आयुक्त सध्या या शहरामध्ये अध्यक्ष महोदय आहेत। अध्यक्ष महोदय, आश्चर्य वाटेल, या ग्रहस्थांनी अक्षरशः शहराचं बकालीकरण करून टाकलेलं आहे। गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून ते आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा होती पाण्याचा प्रश्न जो होता 4 ते 5 दिवसाचा तो कमी व्हावा, 2 ते 3 दिवसावर यावा, रोज पाणी मिळावं। 2 प्रकारे पाण्याचा विषय होता अध्यक्ष महोदय। एक होतं जी आहे व्यवस्था त्यात आपण देऊ शकत होतो, 280 MLD पाणी रोज या शहराला लागतं आणि सध्या 170 मिळत होतं, परंतु काही उपाययोजना त्वरित केल्यानंतर ते मिळत होतं आणि नवीन जी पाणी पुरवठा योजना अध्यक्ष महोदय सुरू होती त्यामध्ये जवळपास 300 MLD ची परवानगी होती।
या पद्धतीने हे पाणी 4-5 दिवसाला मिळणारं त्वरित 2 दिवसावर यावं, 1 दिवसावर यावं, या अपेक्षा होत्या. सन्माननीय जी श्रीकांत साहेब, हे यांची जर तुम्ही हिस्ट्री बघितली अध्यक्ष महोदय, यांनी आल्याबरोबर वेगळ्या पद्धतीने कामाची सुरुवात केली आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने प्रत्येक बाबतीमध्ये करप्शन करता येईल याच पद्धतीने त्यांचं सगळं आचरण अध्यक्ष महोदय राहिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आदिवासी विशेष पदभरतीच्या विविध मागण्यांसाठी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 150 दिवसांच्या आश्वासनाची मुदत संपल्यानंतरही भरती न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आलाय. अनुसूचित जमातीच्या 12,520 पदांची भरती, सार्वजनिक आरोग्य व बांधकाम विभागातील रिक्त पदे तसेच गट क संवर्गातील 4,440 जागांची तात्काळ भरती करावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्या 45 दिवसात पूर्ण करण्याची चेतावणी सुद्धा या आंदोलनादरम्यान देण्यात आली आहे. आमचे मागणी आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे 12,500 पद भरती ढकललेली आहे, जे की 6 जुलै 2017चा जो निर्णय आहे, शासन निर्णय, की सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितले की जे बोगस आदिवासी आहेत, ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही, त्यांना काढून 2019 पर्यंत भरती करा. आज 6 वर्ष होत आहे, सरकारने ती भरती केलेली नाही. 12,520 असे पद आहेत जे आदिवासी विद्यार्थ्यांना अजून पण, हे एवढे विद्यार्थी मागे आमच्या बसलेत, कोणाला जॉब नाही, त्या भरतीमुळे अजून जॉब नाही. त्याच्याबरोबरच सार्वजनिक विभागात पण 1,541 पदं अजून पण खाली आहेत, जे अजून सरकारने भरले नाहीत, ज्या आदिवासी विद्यार्थ्यांचे आरक्षित पद आहेत. त्याचबरोबर आदिवासी जे कार्यालयीन क्षेत्र आहेत, नागपूर, ठाणे, अमरावती, नाशिक यांच्या अंडरखाली 30 प्रकल्प कार्यालय येतात. त्याच्यामध्ये सुद्धा गट कची 4,440 पदांची भरती जे आदिवासींसाठी आरक्षित आहे ती सरकारने अजून केलेली नाही. आमची एवढीच मागणी आहे की फडणवीस सरकार म्हणतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतात की 150 दिवसात भरती करतो, 150 दिवसात भरती करतो. त्याच्या आधी त्यांनी विधानसभेच्या जे निवडणुका होत्या त्याच्या आधी असंच लाडक्या बहिणीचे 1800 वरून 21 करतो, ते अजून केले नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी करतो, ते सुद्धा केली नाही. तर मग आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला तुम्ही चुना लावताय का, चॉकलेट देता का, असं विद्यार्थी सरकारला नेहमी प्रश्न विचारतो. 150 दिवसात नको, आम्हाला फक्त 45 दिवसामध्ये आमची भरती झाली पाहिजे. भारतीय भिक्खू संघाने बुद्धगया येथे आंदोलन सुरू करून सुमारे 150 दिवस उलटले असून सदर आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार भदंत विशुद्धानंद बोधी महातेरो यांनी एडीएन सोबत बोलताना केलाय. तर सदर आंदोलनात उपासकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तर यासाठी महाराष्ट्र सरकारनं योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. आज आंदोलनाला 150 दिवस पूर्ण होत आहेत. या 150 दिवसामध्ये महाराष्ट्रामधून बरेचसे बौद्ध अनुयायी, उपासक, उपासिका आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी आलेत. बऱ्याचशा उपासक उपासिकांनी काही भिक्षूंच्या भोजनाची, दानाची व्यवस्था केली. आज बुद्धगयेमध्ये विशुद्धानंद बुद्ध विहारामध्ये या सर्व आंदोलनकर्त्यांना राहावं लागत आहे, कारण तिथला बुद्धगयेचा डीएम म्हणजे कलेक्टर यांनी अद्यापही आंदोलनकर्त्या लोकांना जमीन दिली नाही, बसण्यासाठी जमीन दिली नाही, कुठला हॉल उपलब्ध करून दिला नाही. तर मुद्दाम होऊन सामदाम दंडभेद अशा प्रकारचं हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी तिथला कलेक्टर, तिथले संपूर्ण BT ॲक्टचे सर्व लोक आणि महाविहारामध्ये जे अतिक्रमण करून आलेले आहेत ते लोक प्रचंड शक्तीनिशी विरोध करणार झालेले आहेत. आम्ही आमच्या विहारामध्ये या लोकांना आश्रय दिलेला आहे, म्हणून बऱ्याचदा पोलीसवाले येऊन आम्हाला धमक्या देतात, बऱ्याचदा पोलीसवाले येऊन तिथं शूटिंग करतात आणि आमचे रेकॉर्ड तपासतात. या लोकांचे नावं लिहिलेले आहेत की नाही, तुमचं रजिस्टर दाखवा, तुमची ही जमीन आहे की कोणाची जमीन आहे, हे कोणाचा विहार आहे, हे सगळं दाखवा म्हणून आमच्या शिष्य लोकांना आम्हाला त्रास देतात. तर अशा प्रकारे सामदाम दंडभेदचा यूज करून हे आंदोलन मोडीस काढण्यामध्ये हे BTMचे जे लोक तयार झालेले आहेत आणि तशा प्रकारचे कार्य करत आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या लोकांना मी आता सांगत आहोत की आता वर्षवास सुरू आहे. हा वर्षवास आमच्या विहारामध्ये भिक्खू संघ वर्षवास करून आणि आपलं आंदोलन चालू ठेवतील. परंतु पाऊस संपल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी खूप मोठ्या संख्येने बुद्धगयेला येऊन आपलं अस्तित्व दाखवायचं आहे आणि आपल्या अस्तित्वाची जाण करून द्यायची आहे की हे बौद्धांचं आहे.
आज जगामध्ये संपूर्ण लोकांना माहीत झालं, जपान, थायलंड, तिबेट, कोरिया, लाओस, बर्मा, व्हिएतनाम या सगळ्या लोकांना माहीत झालं की हे लोक फसवत आहेत आणि आपलं बुद्धांचं विहार ताब्यात घेऊन महंत लोक आणि तिथले ब्राह्मण लोक याचा फायदा घेत आहेत, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. जेवढे काही देशाचे या ठिकाणी ॲम्बॅसेडर्स आहेत त्या सगळ्या ॲम्बॅसेडर्सनी त्यांची नोंद घेतलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम बौद्ध नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, उपासक उपासिकांनी आपला वेळ देऊन बुद्धगयेच्या मुक्तीसाठी नक्कीच बुद्धगयाला यावं असं मी जाहीर आवाहन करत आहोत. धन्यवाद. नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी सायंकाळी 6 वाजता धरणातील पाणीसाठा 75.42% पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे. जायकवाडी धरणात 1 जुलैपासून पाण्याची आवक वाढली होती. या दिवशी धरणातील पाणीसाठा 44.64% होता. त्यानंतर सातत्याने नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली. त्यामुळे पैठण येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली होती. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक कमी झाली. शनिवारी सायंकाळी धरणात 16,379 क्युसेक वेगाने पाण्याचा आवक होता. रविवारी यात आणखीन घट झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत धरणात 9,482 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. आता धरणातील पाणीसाठा 75.42% झालाय. धरणाची पाणी पातळी 1,517.17 फुटांवरती पोहोचली आहे. धरणात एकूण पाणीसाठा 2,375.526 दलघमी झाला असून जिवंत पाणीसाठा 1,637.42 दलघमीवरती पोहोचलाय. 1 जून पासून जायकवाडी धरणात आजपर्यंत 36 TMC पाणी दाखल झालंय. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 75% पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना आता धरणातून सिंचनासाठी पाणी देता येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची मागणी आल्यास जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडता येणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील MIDC सह DMIC तसेच इतर औद्योगिक क्षेत्रासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पुढील 2 वर्षांसाठी मिटला आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc,
BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दादा। माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने।
थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर? रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला अपर आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, नगर विकास विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे, सहाय्यक आयुक्त संजय केदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह नगर प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान विभागीय आयुक्त पापळकर यांनी जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत अधिक माहिती जाणून घेतली। मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी, मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारी, मतदान केंद्रांवरती पाणी, वीज, स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा, ईव्हीएम सुरक्षितता आदी तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित व्यवस्थेची पाहणी करावी असे निर्देश त्यांनी दिले। यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर येथील बहुचर्चित विद्यादीप बालगृहातील अल्पवयीन मुलींवरती छळ आणि दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघाही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर MS देशपांडे यांनी सोमवारी प्रत्येकी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती काही अटींसह जामीन मंजूर केलाय। विद्यादीप बालगृहातील अल्पवयीन मुलींवरती छळ आणि दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुचिता भास्कर गायकवाड 56, अलका फकीर साळुंके 46 आणि अन्वेली भगवान जोसेफ 31 या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर MS देशपांडे यांनी सोमवारी प्रत्येकी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती आणि काही अटींसह जामीन मंजूर केला। तिघांनाही यापूर्वी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं। त्यानंतर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट निलेश घाणेकर यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला, ज्यावरती सोमवारी सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट घाणेकर यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की अटकेवेळी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलं आहे, तसेच बालगृहातील मुलींवरती कोणताही धार्मिक प्रभाव टाकण्यात आलेला नाही आणि आरोपींनी चौकशी दरम्यान सहकार्य केलं, त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही। दुसरीकडे सरकारी वकिलांनी प्रकरणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधून अजूनही एक आरोपी फरार असल्याचं सांगितलं। तपास अपूर्ण असून साक्षीदारांवरती दबाव येऊ शकतो, म्हणून जामीन नाकारावा अशी मागणी त्यांनी केली। मात्र न्यायालयाने जामीन हा नियम आणि तुरुंगवास अपवाद हे सूत्र अधोरेखित करत जामीन मंजूर केला। जामिनाच्या अटीनुसार आरोपींनी दर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, तसेच ते कोणतेही पुरावे नष्ट करणार नाहीत, साक्षीदारांवरती दबाव टाकणार नाहीत आणि पुन्हा गुन्हा करणार नाहीत अशी अट घालण्यात आली। न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई सुद्धा करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण माधवराव पाटील काकडे सिंचनाच्या विहीर व गाय गोठे यांचं कुशल बिल मिळावं या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे सोमवार रोजी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अर्धनग्न करून मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे। आज सिल्लोड पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं अर्धनग्न रुग्ण मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची प्रमुख मागणी शेतकऱ्याचे विहीर व गोठ्याचे कुशलचे बिल मिळण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी खूप मोठा मोर्चा काढण्यात आला। या अगोदरही आम्ही बैलगाडा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता। शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवस 2 वर्षापूर्वीपासून सिंचनाच्या विहिरीचे खोदकाम केलेले आहे। काम पूर्ण होऊन सुद्धा अनेक दिवस झाले, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं शेतकऱ्यांना कुशलचं बिल अद्याप मिळालं नाही। शेतकऱ्यावर अगोदरच पाण्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट आहे। शेतकऱ्यांनी विहीर खोदकाम करण्यासाठी सावकाराकडून पैसे आणले, उसनवार पैसे आणले व त्यांच्यापुढं मुलाबाळाचा शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे। या बिलासाठी शेतकरी वारंवार पंचायत समिती कार्यालयाला चक्रा मारून मारून परेशान झालेले आहे। आम्ही आज खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या पंचायत समिती कार्यालयावर रुग्ण मोर्चा काढला आणि या ठिकाणी गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांना अशी विनंती केली की आमचे
जे शेतकऱ्याचे कुशल बिल आहे हे लवकरात लवकर शेतकऱ्याला कुशल बिल मिळण्यात यावे अशा प्रकारची या अर्धनग्न रुग्ण मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 150 दिवसांच्या आश्वासनाची मुदत संपल्यानंतरही भरती न झाल्याने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आदिवासी विशेष पदभरतीच्या विविध मागण्यांसाठी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीच्या विभागीय आयुक्तांकडून आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा, विभागीय आयुक्तांकडून निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.